एका रात्रीची गोष्ट आहे. मनीष आपली कॅब चालवत होता. तो प्रवासी शोधत होता. बराच वेळ शोधूनही त्याला कुणी भेटत नाही. तो हळूहळू गाडी चालवत एका दफनभूमीजवळ आला आणि सिगरेट पिऊ लागला. आजचा तर दिवसच खराब आहे. आज ना कमाई झाली ना कोणती टीप मिळाली. आणि तेव्हाच दफनभूमीचा गेट उघडण्याचा आवाज आला आणि मनीषच्या गाडीचा दरवाजा उघडून कोणीतरी आत बसलं. पाठी बघण्याची चूक करू नकोस. मला बांद्र्याच्या दफनभूमीकडे घेऊन चल. तुला तुझं भाडं मिळेल. पण जर चुकूनही तू मला बघण्याचा प्रयत्न केलास तर मी तुलाही माझ्या बरोबर घेऊन जाईन. त्या पॅसेंजरचा आवाज इतका भयानक होता की मनीष घाबरला. तो समजून गेला की तो प्रवासी कोणी माणूस नाहीये. घाबरलेला मनीष भांबावलेला होता. त्याला घाम फुटत होता. तो गपचूप गाडी चालवत राहिला. जेव्हा तो बांद्र्याच्या दफनभूमीकडे पोहोचला त्याने जोरात ब्रेक दाबला. त्याच्या हृदयाचे ठोके आता जोर जोरात वाजायला लागले. घाबरल्यामुळे तो थरथरायला लागला. मागे बघण्याची चूक करू नकोस. कॅबचा दरवाजा उघडला आणि ते पॅसेंजर बाहेर पडले. दरवाजा बंद होताच मनीषने ऍक्सेलरेटर दाबला आणि फुल स्पीडने गाडी चालवायला लागला. दफनभूमीच्या फार लांब जाऊन त्याने आपली गाडी थांबवली आणि मोठ्याने श्वास घेऊ लागला. शांत बसल्यावर त्याने जेव्हा बॅक सीटवर पाहिलं तेव्हा तिथे एक सोन्याचं कॉइन होतं. तो प्रवासी कोण होता? माणूस होता की हडळ? कोणीही असेल, मला सोन्याचं नाणं देऊन गेली. त्या दिवशी रात्रभर मनीष त्या प्रवाशाबद्दल विचार करत होता. उद्या मी परत त्याच दफनभूमीकडे जाईन. कदाचित तो प्रवासी परत माझ्या गाडीत बसेल. आणि सोन्याच्या नाण्याच्या लालसेने मनीष परत त्या दफनभूमीजवळ पोहोचला. कालच्या रात्रीप्रमाणे आजही दफनभूमीच्या गेट उघडण्याचा आवाज आला आणि मनीषच्या कॅबचा दरवाजाही उघडला. पाठी बघण्याचा प्रयत्न करू नकोस. मला बांद्र्याच्या दफनभूमीत सोडून दे. तुला तुझं भाडं मिळेल. पण जर तू चुकूनही तू मला बघण्याचा प्रयत्न केलास तर मी तुलाही माझ्या बरोबर घेऊन जाईन. आज मनीषला मागच्या रात्रीप्रमाणे भीती वाटत नव्हती. आज त्याच्या मनात सोन्याच्या नाण्याचा स्वार्थ होता. तो व्यवस्थित गाडी चालवत होता. त्याने गाडी बांद्र्याच्या दफनभूमी बाहेर लावली. पाठी बघण्याचा प्रयत्न करू नकोस. मागच्या रात्रीप्रमाणे प्रवासी उतरला आणि मनीष गाडी घेऊन निघून गेला. बॅक सीटवर मनीषला परत सोन्याचं नाणं मिळालं. ते पाहून मनीष फार खुश झाला. मग हे रोजचाच प्रवास झाला. मनीष दिवसभर झोपायचा. रात्र झाल्याबरोबर तो दफनभूमीच्या गेटवर जायचा आणि गाडी थांबवायचा. तो प्रवासी आत बसून तेच बोलतो. मनीष त्या प्रवाशाला बांद्र्याच्या दफनभूमीत सोडतो आणि रोज त्याला एक सोन्याचं नाणं मिळायचं. हळूहळू मनीष फक्त दफनभूमीच्या पॅसेंजरसाठीच गाडी चालवू लागला. त्याच्याजवळ भरपूर पैसे होते. त्याने नवी कॅब विकत घेतली. हे सगळं त्याचा मित्र दानिश बघत होता. यार चल, आज गाडी नाही चालवायची. नाही यार, आज माझं मन नाहीये. माहिती करून घ्यावं लागेल की शेवटी या मनीषच्या हाताला कोणता जादूचा दिवा लागलेला आहे. आणि मग एक दिवस दानिशने मनीषला आपल्या घरी बोलवलं आणि त्याला भरपूर दारू पाजली. मनीषला दारू फार झाली होती. आजकाल तूच दिसतच नाही. तुझ्याकडे इतके पैसे कुठून येत आहेत? दफनभूमीतून. तुला दफनभूमीत काही खजिना वगैरे मिळालाय का? नाही रे, प्रवासी मिळालाय. दफनभूमीत कोणता प्रवासी? दारूच्या नशेत मनीषने दफनभूमीच्या पॅसेंजर बद्दल त्याला सगळं सांगितलं. रोज एक सोन्याचं नाणं? हा. दानिशला दफनभूमीच्या प्रवाशाबद्दल माहिती झालं आणि त्याबरोबर सोन्याच्या नाण्याचा स्वार्थ त्याच्या मनात घर करून गेला. मनीष जेव्हा आपल्या घरी गेला तेव्हा दानिशने आपली योजना बनवली. मनीष रोज 10 वाजता त्या दफनभूमीच्या गेटवर जातो. मी त्याच्या आधीच तिथे जाऊन पोचेन. होऊ शकतं तो प्रवासी लवकरच बाहेर येईल आणि माझ्या गाडीत बसेल आणि मला सोन्याचं नाणं देईल. पुढल्या दिवशी रात्र झाल्यावर दानिश त्या दफनभूमीच्या जवळ पोहोचतो. काही वेळ वाट पाहिल्यानंतर दानिशलाही दफनभूमीचा गेट उघडण्याचा आवाज आला. मग दानिशचा कॅबचा दरवाजा उघडला आणि कोणीतरी आत बसलं.
पाठी बघण्याची चूक करू नकोस. मला बांद्र्याच्या दफनभूमीत सोडून दे. तुला तुझं भाडं मिळेल. पण चुकून सुद्धा तू मला बघण्याचा प्रयत्न केलास तर तुलाही मी माझ्या बरोबर घेऊन जाईन. ठीक आहे. दानिश गाडी चालवू लागला. पण दानिशच्या डोक्यात एक वेगळाच विचार आला. मला नाही वाटत की भूत किंवा हडळ असेल. वाटतं या भीतीदायक आवाजाच्या मागे एखादी सुंदर मुलगी असेल. एखाद वेळेस आवाज बदलून मला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल. आणखी काय, आजकाल काही भूत वगैरे. पाठी बघण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही नाही, मी नाही बघणार. दानिश विचारात पडला की त्याच्या मनातली गोष्ट त्या पॅसेंजरला कशी माहिती पडली. दानिश गाडी चालवत राहिला. काही वेळानंतर दानिशने विचार केला की प्रवाशाला बघण्यासाठी मागे वळून बघण्याची काय गरज आहे. त्याने रिव्हर मिरर फिरवला आणि मागे बसलेल्या प्रवाशाला पाहून त्याचे डोळे मोठे झाले. वाचवा! मी म्हणाले होते मागे बघू नकोस. तू माझं ऐकलं नाहीस. आता तुला माझ्या बरोबर दफनभूमीत यावं लागेल. वाचवा! ती हडळ दानिशच्या बोनेटवर आली. दानिशने पटकन ब्रेक लावला आणि ती हडळ काच तोडून आत आली. दानिशच्या शरीरातून त्याची आत्मा काढला आणि त्या आत्म्याला घेऊन ती दफनभूमीत गेली. पुढल्या दिवशी मनीषने दानिशचं प्रेत पाहिलं आणि तो समजून गेला की काय झालं असेल. आजपासून मी त्या दफनभूमीच्या आसपास सुद्धा जाणार नाही. नक्कीच दानिशने त्या हडळीला पाहिलं असणार. दफनभूमीतली ही पॅसेंजर नेहमी आपल्या शिकारीसाठी निघते. एका रात्रीची गोष्ट आहे. मनीष आपली कॅब चालवत होता. तो प्रवासी शोधत होता. बराच वेळ शोधूनही त्याला कुणी भेटत नाही. तो हळूहळू गाडी चालवत एका दफनभूमीजवळ आला आणि सिगरेट पिऊ लागला. आजचा तर दिवसच खराब आहे. आज ना कमाई झाली ना कोणती टीप मिळाली. आणि तेव्हाच दफनभूमीचा गेट उघडण्याचा आवाज आला आणि मनीषच्या गाडीचा दरवाजा उघडून कोणीतरी आत बसलं. पाठी बघण्याची चूक करू नकोस. मला बांद्र्याच्या दफनभूमीकडे घेऊन चल. तुला तुझं भाडं मिळेल. पण जर चुकूनही तू मला बघण्याचा प्रयत्न केलास तर मी तुलाही माझ्या बरोबर घेऊन जाईन. त्या पॅसेंजरचा आवाज इतका भयानक होता की मनीष घाबरला. तो समजून गेला की तो प्रवासी कोणी माणूस नाहीये. घाबरलेला मनीष भांबावलेला होता. त्याला घाम फुटत होता. तो गपचूप गाडी चालवत राहिला. जेव्हा तो बांद्र्याच्या दफनभूमीकडे पोहोचला त्याने जोरात ब्रेक दाबला. त्याच्या हृदयाचे ठोके आता जोर जोरात वाजायला लागले. घाबरल्यामुळे तो थरथरायला लागला. मागे बघण्याची चूक करू नकोस. कॅबचा दरवाजा उघडला आणि ते पॅसेंजर बाहेर पडले. दरवाजा बंद होताच मनीषने ऍक्सेलरेटर दाबला आणि फुल स्पीडने गाडी चालवायला लागला. दफनभूमीच्या फार लांब जाऊन त्याने आपली गाडी थांबवली आणि मोठ्याने श्वास घेऊ लागला. शांत बसल्यावर त्याने जेव्हा बॅक सीटवर पाहिलं तेव्हा तिथे एक सोन्याचं कॉइन होतं. तो प्रवासी कोण होता? माणूस होता की हडळ? कोणीही असेल, मला सोन्याचं नाणं देऊन गेली. त्या दिवशी रात्रभर मनीष त्या प्रवाशाबद्दल विचार करत होता. उद्या मी परत त्याच दफनभूमीकडे जाईन. कदाचित तो प्रवासी परत माझ्या गाडीत बसेल. आणि सोन्याच्या नाण्याच्या लालसेने मनीष परत त्या दफनभूमीजवळ पोहोचला. कालच्या रात्रीप्रमाणे आजही दफनभूमीच्या गेट उघडण्याचा आवाज आला आणि मनीषच्या कॅबचा दरवाजाही उघडला. पाठी बघण्याचा प्रयत्न करू नकोस. मला बांद्र्याच्या दफनभूमीत सोडून दे. तुला तुझं भाडं मिळेल. पण जर तू चुकूनही तू मला बघण्याचा प्रयत्न केलास तर मी तुलाही माझ्या बरोबर घेऊन जाईन. आज मनीषला मागच्या रात्रीप्रमाणे भीती वाटत नव्हती. आज त्याच्या मनात सोन्याच्या नाण्याचा स्वार्थ होता. तो व्यवस्थित गाडी चालवत होता. त्याने गाडी बांद्र्याच्या दफनभूमी बाहेर लावली. पाठी बघण्याचा प्रयत्न करू नकोस. मागच्या रात्रीप्रमाणे प्रवासी उतरला आणि मनीष गाडी घेऊन निघून गेला.
बॅक सीटवर मनीषला परत सोन्याचं नाणं मिळालं. ते पाहून मनीष फार खुश झाला. मग हे रोजचाच प्रवास झाला. मनीष दिवसभर झोपायचा. रात्र झाल्याबरोबर तो दफनभूमीच्या गेटवर जायचा आणि गाडी थांबवायचा. तो प्रवासी आत बसून तेच बोलतो. मनीष त्या प्रवाशाला बांद्र्याच्या दफनभूमीत सोडतो आणि रोज त्याला एक सोन्याचं नाणं मिळायचं. हळूहळू मनीष फक्त दफनभूमीच्या पॅसेंजरसाठीच गाडी चालवू लागला. त्याच्याजवळ भरपूर पैसे होते. त्याने नवी कॅब विकत घेतली. हे सगळं त्याचा मित्र दानिश बघत होता. यार चल, आज गाडी नाही चालवायची. नाही यार, आज माझं मन नाहीये. माहिती करून घ्यावं लागेल की शेवटी या मनीषच्या हाताला कोणता जादूचा दिवा लागलेला आहे. आणि मग एक दिवस दानिशने मनीषला आपल्या घरी बोलवलं आणि त्याला भरपूर दारू पाजली. मनीषला दारू फार झाली होती. आजकाल तूच दिसतच नाही. तुझ्याकडे इतके पैसे कुठून येत आहेत? दफनभूमीतून. तुला दफनभूमीत काही खजिना वगैरे मिळालाय का? नाही रे, प्रवासी मिळालाय. दफनभूमीत कोणता प्रवासी? दारूच्या नशेत मनीषने दफनभूमीच्या पॅसेंजर बद्दल त्याला सगळं सांगितलं. रोज एक सोन्याचं नाणं? हा. दानिशला दफनभूमीच्या प्रवाशाबद्दल माहिती झालं आणि त्याबरोबर सोन्याच्या नाण्याचा स्वार्थ त्याच्या मनात घर करून गेला. मनीष जेव्हा आपल्या घरी गेला तेव्हा दानिशने आपली योजना बनवली. मनीष रोज 10 वाजता त्या दफनभूमीच्या गेटवर जातो. मी त्याच्या आधीच तिथे जाऊन पोचेन. होऊ शकतं तो प्रवासी लवकरच बाहेर येईल आणि माझ्या गाडीत बसेल आणि मला सोन्याचं नाणं देईल. पुढल्या दिवशी रात्र झाल्यावर दानिश त्या दफनभूमीच्या जवळ पोहोचतो. काही वेळ वाट पाहिल्यानंतर दानिशलाही दफनभूमीचा गेट उघडण्याचा आवाज आला. मग दानिशचा कॅबचा दरवाजा उघडला आणि कोणीतरी आत बसलं. पाठी बघण्याची चूक करू नकोस. मला बांद्र्याच्या दफनभूमीत सोडून दे. तुला तुझं भाडं मिळेल. पण चुकून सुद्धा तू मला बघण्याचा प्रयत्न केलास तर तुलाही मी माझ्या बरोबर घेऊन जाईन. ठीक आहे. दानिश गाडी चालवू लागला. पण दानिशच्या डोक्यात एक वेगळाच विचार आला. मला नाही वाटत की भूत किंवा हडळ असेल. वाटतं या भीतीदायक आवाजाच्या मागे एखादी सुंदर मुलगी असेल. एखाद वेळेस आवाज बदलून मला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल. आणखी काय? आजकाल काही भूत वगैरे? पाठी बघण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही नाही, मी नाही बघणार. दानिश विचारात पडला की त्याच्या मनातली गोष्ट त्या पॅसेंजरला कशी माहिती पडली. दानिश गाडी चालवत राहिला. काही वेळानंतर दानिशने विचार केला की प्रवाशाला बघण्यासाठी मागे वळून बघण्याची काय गरज आहे. त्याने रिव्हर मिरर फिरवला आणि मागे बसलेल्या प्रवाशाला पाहून त्याचे डोळे मोठे झाले. वाचवा! मी म्हणाले होते मागे बघू नकोस. तू माझं ऐकलं नाहीस. आता तुला माझ्या बरोबर दफनभूमीत यावं लागेल. वाचवा! ती हडळ दानिशच्या बोनेटवर आली. दानिशने पटकन ब्रेक लावला आणि ती हडळ काच तोडून आत आली. दानिशच्या शरीरातून त्याची आत्मा काढला आणि त्या आत्म्याला घेऊन ती दफनभूमीत गेली. पुढल्या दिवशी मनीषने दानिशचं प्रेत पाहिलं आणि तो समजून गेला की काय झालं असेल. आजपासून मी त्या दफनभूमीच्या आसपास सुद्धा जाणार नाही. नक्कीच दानिशने त्या हडळीला पाहिलं असणार. दफनभूमीतली ही पॅसेंजर नेहमी आपल्या शिकारीसाठी निघते.